नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. मित्रांनो, काल मुंबईमध्ये एक मोठा अनर्थ टळलाय आणि ह्या प्रकाराने एक भीषण वळण घेतलं असतं कदाचित. परंतु पोलिसांनी दाखवलेली सावधानता आणि मुफ्ती सलमान अझहरी जे आहेत, त्यांनी दाखवलेली सावधानता याच्यामधून हा गंभीर प्रसंग जो आहे, तो टाळण्यामध्ये यश मिळालेलं आहे. असं झालेलं आहे, की हे मुफ्ती सलमान अझहरी हे जुनागडच्या एका सभेमध्ये बोलत होते आणि तिथे त्यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केली. त्याची नोंद घेत गुजरातचं एटीएस म्हणजे अँटी टेररिस्ट स्क्वॉड हा मुंबईत दाखल झाला आणि मुंबई पोलिसांच्या मदतीने त्यांनी अझहरींना ताब्यात घेण्याचा आपला मनोदय सांगितला. यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्याशी सहकार्य करत अझहरींच्या निवासस्थानाच्या जवळ ते गेले आणि त्यांना कल्पना देण्यात आली की काय घडते आहे म्हणून. अझहरींचे जे वकील आहेत, त्या वकिलांनी सांगितलं, की तुम्हाला जर का असं त्यांना न्यायचं असेल, तर त्याची आम्हाला नोटीस द्या तुम्ही. कारण अशा पद्धतीचे सुप्रीम कोर्टाचे निकाल लागलेले आहेत. नोटीसशिवाय तुम्ही त्यांना हलवू नका. परंतु पोलिसांनी ऐकलं नाही. त्यांनी काही तशी नोटीस दिली नाही आणि मुंबई पोलिसांच्या सोबत अझहरी हे घाटकोपर पोलीस स्टेशनला हजर झाले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ही जी व्यक्ती आहे, ही अतिशय ख्यातनाम आहे. मुस्लिमांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. अझहरींचं वैशिष्ट्य सांगितलं जातं, की ते अतिशय प्रभावी वक्ते आहेत आणि कैरोच्या अल अझहर युनिव्हर्सिटीमधून त्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे. अल अझहर युनिव्हर्सिटीची जी लोकप्रिय जी ख्याती आहे ती तुम्हाला माहिती आहे. याच युनिव्हर्सिटीमधून अत्यंत कट्टरपंथी विद्यार्थी बाहेर पडत असतात. इथेच बराक ओबामा यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच पहिलं जे परदेशातलं भाषण केलं ते या युनिव्हर्सिटीत केलं होतं. आणि या युनिव्हर्सिटीशी संबंधित अनेक दहशतवादी व्यक्तिमत्व जे आहेत ती जोडली गेलेली तुम्हाला दिसतील. कट्टरपंथी व्यक्तिमत्व जोडली गेलेली दिसतील. तेव्हा हे असं जे व्यक्तिमत्व आहे अत्यंत चटकदार भाषेमध्ये आणि तीक्ष्ण शब्दफेक करणारं हे व्यक्तिमत्व लोकप्रिय होते. त्यामुळे त्यांचे अनुयायी पोलीस स्टेशनच्या समोर जमायला सुरुवात झाली. त्यांनी मागणी केली, त्यांच्या वकिलांनी मागणी केली, तरी त्याप्रमाणे त्यांना नोटीस काही पोलिसांनी दिली नाही आणि त्याच्यासाठी हे लोक अडून बसलेले होते. ते अटक करू देत नव्हते स्वतःला. जेव्हा अनुयायांची संख्या वाढत गेली, ते अनुयायी हाताबाहेर जातील अशी चिन्ह दिसायला लागली. खास करून मुंबईचा जो मुख्य रस्ता आहे, लाल बहादूर शास्त्री रोड, एलबीएस रोड ज्याला म्हणतात, जिथून प्रचंड वाहतूक चालते संध्याकाळच्या वेळेला सुद्धा तिथे एक प्रकारे ट्रॅफिक रहदारी जी आहे ती अवरुद्ध करण्यात आली. अ, कारण त्या जमावाच्या प्रेझेन्समुळे आणि मग त्याच्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर मात्र पोलिसांनी अझहरींना सांगितलं, की तुमचे अनुयायी आहेत, तुम्ही त्यांना आवरा आणि हे सगळं ताबडतोबीने जमाव पांगला पाहिजे अशी व्यवस्था करा. अर्थात अझहरींनी पोलिसांचं ऐकलं आणि त्यांनी पोलीस स्टेशनच्या आतूनच ते तुम्हाला दिसेल, तुम्ही व्हिडिओ कदाचित बघितला असेल. पहिल्या दुसऱ्या मजल्यावर कुठेतरी ते उभे आहेत आणि आतूनच स्पीकर घेऊन बाहेरच्या आपल्या समर्थकांना सांगतायत, की असं-असं झालेलं आहे आणि मला या कारणासाठी ते अटक करायला आलेले आहेत. परंतु मी हा लढा जो आहे तो न्यायालयीन मार्गाने देईन. माझा न्यायालयावर विश्वास आहे, कायद्यावर विश्वास आहे. तेव्हा तुम्ही कुठलीही गैरघटना इथे घडू नये ह्याची काळजी घ्या आणि ताबडतोबीने रस्ता मोकळा करा. इथे कुठेही रहदारीमध्ये अडथळा आणू नका. पोलीस स्टेशनच्या समोर सुद्धा एकत्र जमू नका. इतके स्पष्ट संकेत अझहरींनी दिले. त्याच्यानंतर त्यांचे जे अनुयायी आहेत ते हळू करत तिथून पांगले आणि एक जो तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती ती एक प्रकारे तो तणाव विरून गेला असं आपल्याला दिसतं. यानंतर सुद्धा त्यांना भेटण्यासाठी आपले वारिस पठाण यांच्यासारखेही नेते तिथे येऊन गेले. वारिस पठाण यांनी सुद्धा एक विधान केलं आणि त्यांनी सांगितलं, की खरं म्हणजे अझहरींनी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये. कायद्यानुसार त्यांना ती नोटीस द्यायला पाहिजे. खैर पोलिसांनी दिलेली नाहीये, परंतु अझहरींनी त्यांचं जे हरकत होती, आक्षेप होता ते मागे घेतलेला आहे.
यानंतर मग गुजरात पोलिसांच्या हवाली त्यांना करण्यात आलं. गुजरात पोलिसांनी त्यांना गुजरातमध्ये नेऊन तिथे अटक केलेली आहे, अशी आत्ताची बातमी आहे. आता ह्या सगळ्या ज्या डेव्हलपमेंट्स आहेत ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. असं सांगितलं जातं की तिथे जो जमाव एकत्र आलेला होता, त्याच्यामध्ये काही मीरा रोडची माणसं होती, काही कांदिवलीची होती, अंधेरीची होती. मुंबईच्या वेगवेगळ्या भागामधून त्यांचे समर्थक तिकडे जमलेले होते आणि त्यांची एकंदरीतच जी मनोवस्था दिसते तुम्हाला ती प्रक्षोभक अशा एका कडेलोटाकडे जाताना दिसत होती. परंतु मुफ्तींनी परिस्थितीचं भान राखून त्याच्यामध्ये तो तणाव जो आहे तो कमी करण्यासाठी पोलिसांशी सहकार्य केलं. ही गोष्ट अतिशय उत्तम घडली. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की ह्या अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत या सहजासहजी घडत नसतात. दहिसर सारख्या भागामध्ये, दहिसरच्या पुढचं मीरा रोड इथे जी घटना घडली त्याच्यावरही मी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्यात मी म्हटलेलं होतं की साधे रस्त्यानी श्रीराम जयराम जय श्रीराम काय घोषणा घेत होती माणसं. 22 जानेवारीच्या घटनेचा आनंद व्यक्त करत होती. परंतु अशा व्यक्तींनी मुस्लिम बहुल भागामध्ये येऊ नये हा आक्षेप घेतला गेला, ही हरकत घेतली गेली आणि त्याच्या विरोधामध्ये एक घटना घडलेली आपल्याला दिसते. तिथे मारहाण झाली, अगदी स्त्रियांना सुद्धा मारहाण झाली, गाड्या फोडल्या गेल्या. त्यानंतर मग पोलिसांनी जाऊन तिथे जो बुलडोझर फिरवला, त्यानंतर परिस्थिती जी आहे ती निवळायला मदत झाली. अशीच घटना कोल्हापूरमध्ये सुद्धा घडली. कोल्हापूरमध्ये तर शाळकरी मुलं होती, ती आपल्या आपल्या बसमध्ये बसलेली होती आणि बसमध्ये बसून ती जय श्रीराम म्हणत होती. हे कोणाला खुपण्याची काय गरज आहे याची मला खरोखर शहानिशा कळलेली नाहीये. परंतु ठीक आहे, त्यांनी त्याच्यावर सुद्धा दगडफेक केली आणि तिथे सुद्धा महाराष्ट्र सरकारने बुलडोझर चालवायला कमी केलं नाही. एक लक्षात घ्या की ह्या ज्या 2 घटना आहेत आणि त्याला जोडून जेव्हा तुम्ही मुंबईची ही कालची घटना घेता, तेव्हा एक लक्षात येतं की महाराष्ट्र सरकार हे संपूर्णपणे जागरूक आहे, या बाबतीत सावधानता घेत आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये परिस्थिती चिघळणार नाही ह्याच्या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत आणि त्याची एक प्रकारची जरब ही त्या समुदायावरती बसलेली आपल्याला दिसून येते. अन्यथा मुंबईमध्ये अशा प्रकारे आवर्त घेणं हे आजपर्यंत कधी घडलेलं नव्हतं. ते कायम स्वतःला एकमेकांवरती ढकलत असतात आणि किंबहुना अशी परिस्थिती तयार करतात, की जिथे दंगल घडावी, जिथे हाणामाऱ्या व्हाव्यात, मारामाऱ्या व्हाव्यात, दगडफेक व्हावी, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करत असतात. परंतु तसं काहीही होऊ शकलं नाही आणि त्यांना 4 पावलं मागे जावी लागली. ह्याचं कारण आणि त्याचं श्रेय एवढंच आहे, की महाराष्ट्र सरकारने ह्या बाबतीमध्ये आपण कठोर पावलं उचलत आहोत ह्याचे संकेत स्पष्टपणे दिलेले आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकारचं खरोखरच अभिनंदन करायला पाहिजे. ज्या परिस्थितीमध्ये हे सगळं घडलं, त्यांच्या मूळ जो आक्षेप घेतला गेला, त्या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलेला तो व्हिडिओ फिरतो आहे आणि काही त्यांचे जे समर्थक आहेत त्यांनी त्याच्यावरती सुद्धा आक्षेप घेतलेला आहे, की कशावरून हा व्हिडिओ खरा आहे आणि तो सध्याचाच आहे, तो कुठचा जुना व्हिडिओ असला तर वगैरे, वगैरे सगळ्या गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी त्या व्हिडिओचा संदर्भ घेऊन त्याच्यात काय बोललं गेलं एवढंच तुम्हाला सांगते. त्याच्या संदर्भाने त्यांना कालची अटक झाली का ह्याच्याबद्दल मला आज बोलायचं नाहीये. तो जो भाग आहे तो पोलीस ज्यावेळेला त्यांच्यावरती चार्जेस ठेवतील आणि त्याचे तपशील येतील तेव्हा आपण त्याच्याबद्दल बोलू शकू. पण जे काही भाषण त्या व्हिडिओमधून दिलं गेलेलं आहे ते त्यांचं आहे की नाही ह्याच्याबद्दलही मी आज बोलणार नाही. परंतु बोलले गेलेले शब्द असे आहेत, की आज खामोशी आहे म्हणजे आज शांतता आहे. आज कुत्र्यांचा दिवस आहे. आज कुत्र्यांचा दिवस आहे. उद्या शेर येऊ शकतो. उद्या शेर येऊ शकतो. आज कुत्र्यांचा दिवस आहे. उद्या आपला दिवस असणार आहे. आता असं म्हटलं गेलं निदान वारिस पठाण म्हणाले, की ते जे सगळं भाषण आहे ते भाषण त्यांनी तर मुळी पॅलेस्टाईनच्या संदर्भाने ते बोलत होते. त्या मुद्द्यावर बोलत होते. या सगळ्याचा संदर्भ
इकडच्या हिंदू समाजाशी जोडण्याची गरज काय आहे? खुद्द असं म्हणतात की अझहरींनी असं म्हटलं की सुधांशू त्रिवेदींनी अशा पद्धतीने हा संबंध जोडला आणि त्यांनी जो संबंध आहे तो हिंदूंशी जोडला, म्हणजे खरं म्हणजे जातीयता वाढवण्यासाठी तणाव वाढवण्याचा प्रयत्न सुधांशूंनी केलाय. मी केलेला नाहीये, कारण मी कुठेही हिंदू असं नाव घेतलेलंच नव्हतं म्हणून. अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण युक्तिवाद पलटवण्याचाही प्रयत्न केलेला आहे. परंतु जे काही असेल ते, ही जी विधानं आहेत ही अत्यंत प्रक्षोभक आहेत. मुफ्तींना काय म्हणायचं आहे की त्यांच्या मते जर का त्यांनी हे हिंदूंना उद्देशून जर का बोललं नसेल तर ते कोणाला उद्देशून बोललं होतं? पॅलेस्टाईन मधल्या जर का भीषण प्रसंगाबद्दल ते बोलत असतील तर अर्थातच ते इस्रायल बाबत बोलतायत, आणि इस्रायल बाबत बोलतायत म्हणजे तिथल्या ज्यूंबद्दल बोलतायत. भारतामध्ये ज्यूंवरती काय हल्ले झाले नाहीत का? आपल्याला माहिती आहे. जर्मन बेकरी असेल किंवा शब्बात हाऊस कुलाब्याचं, ह्याच्यावरती जो हल्ला झाला तिथे कोण होते? आणि तिथले जे ज्यू होते शब्बात हाऊस मधले, दुसऱ्या महायुद्धानंतर इतक्या छळणुकीला सामोरं जाण्याचा प्रसंग या समुदायावरती भारतामध्ये आला, ही खरी खंत आहे आमची. आणि मग त्यांना जर का असं म्हणायचं असेल की हे आम्ही हिंदूंना उद्देशून बोललो नाही, मग ते कोणाला उद्देशून बोललं होतं हे मुफ्ती साहेब का सांगत नाहीत? आणि त्यांच्या जर का मनामध्ये इस्रायल आणि ज्यू असतील तर सुद्धा या पोलिसांना इथल्या त्या प्रक्षोभक भाषणाचं, वक्तव्याची दखल घेण्याची गरज आहे. कारण भारतामध्ये शांततेमध्ये आजपर्यंत ज्यू समाज राहिलेला आहे आणि त्याला तसं राहण्याची मुभा मिळाली पाहिजे, ह्याच्यावरती सरकार ठाम आहे आणि इथली जनता सुद्धा ठाम आहे. तेव्हा गुजरात पोलिसांनी आता एटीएसनी अटक केलेली आहे. याचा अर्थ असा आहे मित्रांनो की हे जे मुफ्ती साहेब आहेत त्यांना एका ह्या भाषणावरून अटक केली गेली अशी मला अजिबात वाटत नाही. एटीएस सारखी जबाबदार जी संस्था आहे, त्या संस्थेकडे पुष्कळ काही पुरावे असतात, पुष्कळ काही दुवे असतात, आणि त्यांच्याकडे नेमके काय दुवे होते ह्याच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये एक स्वारस्य आहे. ह्या गोष्टी दडून राहणार नाहीत, कारण जर का आता केस FIR जर का दाखल केला गेला असेल, त्यांना अटक केली असेल, तर हे तपशील जे आहेत ते न्यायालयापर्यंत न्यावेच लागतील आणि गुजरात पोलीस त्याच्या मागे पाऊल मागे टाकणार नाहीत. सर्वात कौतुकाची गोष्ट ही आहे की गुजरात पोलिसांनी हे जे पाऊल उचललं त्याला महाराष्ट्र सरकारने यथायोग्य साथ दिली आणि कुठल्याही दडपणाला ते बळी पडले नाहीत. एक लक्षात घ्या, खुद्द मुफ्तींना आवाहन करावं लागलं आणि समर्थकांना पांगवावं लागलं. तेव्हा जेव्हा सरकार आक्रमक असतं त्यावेळी काय होतं याची प्रचिती तुम्हाला आलेली आहे. मी आधीच्या मीरा रोडच्या संदर्भातल्या व्हिडिओमध्ये मी एकदा बोललेली होते की हा जो हिंदू समाज आहे तो आता रस्त्यावर उतरणार नाही, कारण रस्त्यावर उतरणारी, मुंबईच्या रस्त्यावर उतरणारी एकच संघटना होती, ती शिवसेना होती. आणि आज जर का ती शिवसेना ही पंगू झाल्यासारखी झाली असेल, तेव्हा मुंबईच्या रस्त्यावरती कोणीही उतरणार नाही, सबब राज्य आमच्या हातात आहे, असा जर का त्यांचा गैरसमज असेल तर त्या गैरसमजाचा जो आहे बुरखा तो टराटरा फाडण्यामध्ये फडणवीस सरकारला यश आलेलं आहे. आणि आजकालची जी घटना आहे तीच बाब जी आहे ती पुन्हा एकदा अधोरेखित करते आहे. ह्याबद्दल परत एकदा महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करते आणि खास करून मुस्लिम समुदाय आणि मुफ्तींचं सुद्धा अभिनंदन करते की त्यांनी हा जो ट्रेंड आहे, ही परिस्थिती किती भीषण वळण घेऊ शकते हे जाणून ते सगळं निवळण्यासाठी सहयोग केला, पोलिसांशी सहकार्य केलं. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिचितांपर्यंत ही लिंक द्या. या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या विस्तारासाठी आपलं सहकार्य असू द्या. धन्यवाद.